विधान परिषदेमध्ये रमी खेळतानाचा कृषी मंत्री कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल। आमदार रोहित पवारांकडून कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ ट्विट। मी कोणताही गेम खेळत नव्हतो, मोबाईलवर आलेली जाहिरात स्किप करत होतो। व्हायरल व्हिडिओवर कृषी मंत्री कोकाटेंची सारवासारव। राज्यातील शेतकरी मरत असताना कृषी मंत्री रमी खेळतोय। वडेट्टीवारांचा हल्ला बोल तर विसरा शेती खेळा रमी, मिळणार नाही शेतमालाची हमी। जितेंद्र आव्हाडांनीही कोकाटेंना डिवचलं। अजितदादांनी कोकाटेंबद्दल योग्य निर्णय घ्यावा, रोहित पवारांची मागणी। तर अमित शहांनी 4 मंत्र्यांना डच्चू द्यायला सांगितलंय, त्यात कोकाटेंचंही नाव, राऊतांचा दावा। अभिनेता आमिर खान, शाहरुख खानही सर्वच रमी खेळतात। मंत्री कोकाटेंच्या व्हिडिओवर मंत्री प्रताप सरनाईकांचं अजब विधान। महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंना आताही फोन करू शकतो, बाकीचे लपून भेटतात, आम्ही उघड भेटू। सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंची मनसेसोबत युतीसाठी चर्चेची तयारी। ठाकरे ब्रँड कधीच संपलेला आहे, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली। गिरीश महाजनांची टीका। उद्धव ठाकरे युतीसाठी राज ठाकरेंपुढे भिकेचा कटोरा घेऊन उभे राहिले। शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा खोचक टोला। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मुस्लिम आणि गुजरातींनाही आनंद, पण अनेकांना पोटशूळ। ठाकरेंचा शिंदे आणि भाजपला टोला तर ठाकरेंचं मुस्लिम प्रेम दिसून आलं। भाजपच्या केशव उपाध्यायांचा निशाणा। ज्यांची घरं काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये। सामनामधल्या मुलाखतीमधून केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेही एकमेकांना मिठी मारतील, मात्र त्यासाठी वाट बघावी लागेल। राजकारणामध्ये कोण कुणाचा कायमचा शत्रू नसतो, मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान। प्रताप सरनाईक कोणत्या अर्थानं शिंदे आणि ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत बोलले याबाबत माहिती नाही, सरनाईकांशी चर्चा करून यावर बोलेल। मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मंत्र्यांच्या भानगडीमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जातोय, फडणवीसांनी त्या मोडीत काढल्या पाहिजेत असा मित्र म्हणून माझा सल्ला। गायकवाड आणि शिरसाटांवरून उद्धव ठाकरेंचं भाष्य। उद्धव ठाकरेंना अचानक फडणवीसांचा इतका पुळका का आला, प्रवीण दरेकरांचा निशाणा। तर महायुतीचा कारभार योग्यच, ठाकरेंनी सल्ला देऊन चुका सांगण्याची गरज नाही, शंभूराज देसाईंचाही पलटवार। आमदार रोहित पवारांच्या विरोधात आझाद मैदानामध्ये पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा, पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप। वैर माझ्याशी होतं तर बदनामी बीडची का केली, तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता, धनंजय मुंडेंनी विरोधकांना सुनावलं। धनंजय मुंडेंनी केलेल्या कारनाम्यांमुळे बीड जिल्ह्याची बदनामी, जनतेसमोर जायची त्यांची लायकी राहिली नाही, करुणा मुंडेंची टीका। न्याय मिळत नाही तोवर लढा देत राहणार, महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून ज्ञानेश्वरी मुंडेंचा निर्धार। रुग्णालयामध्ये उपचार घेताना गुन्हा दाखल केल्याची खंत व्यक्त। पंतप्रधान मोदींचा 23 आणि 24 जुलैला ब्रिटन दौरा, पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या निमंत्रणावरून भेट देणार। मोदींचा 4था ब्रिटन दौरा।